पेडियाट्रिक सर्जरी कॅम्प बारामतीमध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. ह्याचं वेगळेपण कशात आहे तर हे प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करण्याचं असं शिबिर आहे आणि अगदी लहान 1.5-2 वर्षाच्या मुलांपासून साधारणतः 16-18 वर्षाच्या वयोगटापर्यंत जे विविध प्रकारचे आजार ज्यांना शस्त्रक्रियेची गरज असते त्यांचं आयोजन या शिबिरामध्ये केलेलं आहे. समाजाच्या निम्न स्तरामधील बालकांना त्या शस्त्रक्रिया विनामूल्य करून देणे हे उद्दिष्ट आहे. जे गरीब आहेत त्यांना जमत नाही असं मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाणं, खर्च करणं होत नाही. त्यामुळे आमच्यासाठी दादांनी चांगली सुविधा काढली गोरगरिबांसाठी. एखाद्या पालकांची आर्थिक स्थिती काय आहे हे न बघता जो आजार झालेला असेल आणि त्या आजारावरती ज्या शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल, मग खर्च कितीही का असेना, ती शस्त्रक्रिया आम्ही पार पाडतो. दादांचे आणि वहिनींचे मी पहिल्यांदा आभार मानते. त्यांनी हा कॅम्प ठेवल्याबद्दल. का आता आमची परिस्थिती अशी की हालाकीची आहे, आम्हाला कोणताही 1 रुपयाही लागला नाही. सोनोग्राफी पासून सगळ्या टेस्ट आमच्या फुकट झाल्या. शिबिर झालं आणि साधारणतः 30-32 पेशंट चांगल्या प्रकारे ऑपरेट होऊन गेले. ऑपरेशन एकदम छान झालंय. म्हणजे माझ्या दोन्ही मुलांचा प्रॉब्लेम जिभेचं होतं, ते टाळ्याला जिभचं काटलेली होती. म्हणजे असं इथं कॅम्पमध्ये मुलाचं ऑपरेशन हे व्यवस्थित झालं. माननीय सुनेत्रताई पवार यांनी पेडियाट्रिक सर्जरी कॅम्पला भेट देऊन डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवेसाठी त्यांचे आभार मानले. त्यांनी या चिमुकल्यांना आपल्या ममतेने आधार दिला आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनोबल उंचावले. त्यांच्या या संवेदनशील भेटीने प्रत्येक नातेवाईकाच्या डोळ्यांमध्ये कृतज्ञतेचे भाव उमटले. स्टीफन हॉस्पिटलमध्ये आल्यापासून खूप म्हणजे ॲडमिट केल्यापासून सर्व डॉक्टरांनी भरपूर वेळा व्हिजिट दिली. वरचेवर सारखे डॉक्टर येते आणि काल पण ऑपरेशन खूप छान झालं. बाहेरून डॉक्टर लोकं आलेले आहेत तर खास करून सगळे, आणि हे पैसे देऊन सुद्धा एवढं छान ऑपरेशन झालं नसतं. आणि सगळ्यांचे आणि हे म्हणजे वरचेवर डॉक्टर येतात. रात्रीच्या 12 वाजले तरी डॉक्टरांची व्हिजिट असते. विशेष आभार डॉक्टर मुथा, डॉक्टर आमचे खोमणे साहेब आणि डॉक्टर डीन साहेब, या 3 माणसांनी आम्हाला अतिशय महत्त्वाची याच्यामध्ये काय मदत केलेली आहे. आज मला आनंद वाटतो की बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन आहेत, त्याचबरोबर डॉक्टर मुथा, त्यांचे चिरंजीव, त्यांच्या सुनबाई, सगळं घर आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ आम्हाला मदत करतोय. आदरणीय दादांचा असंही एक उद्देश आहे की हे एकाच वेळची क्रिया न घडता हे वर्षातनं आम्ही 3दा किंवा 4दा करावं आणि आम्ही ते करायला वचनबद्ध आहोत. की माझी खात्री आहे पावसाळ्याच्या तोंडावरती जून महिन्यामध्ये आम्ही पुन्हा एकदा बारामतीमध्ये येऊ आणि त्याही वेळेला दुसरं शिबिर आम्ही अशा प्रकारे पूर्ण करून आदरणीय दादांच्या स्वप्नांना मूर्त रूप देऊ.